आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। एकनाथ शिंदेंनी आता निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे शिंदेंनी आदेश दिलेत। तर मुख्यमंत्री 6 जानेवारीपासून महाराष्ट्रात दौरा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा दौरा असेल। कोल्हापुरात 2 दिवसीय पक्षाचं शिबिर सुद्धा होणार आहे। कोल्हापुरात पक्षाचं 2 दिवसीय शिबिर होईल। तर मुख्यमंत्री येत्या 6 जानेवारीपासून आपला महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा नेमका कसा असेल याविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे। आता शिंदेंनी सुद्धा लोकसभेसाठी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय। तर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा नेमका कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 जानेवारीला यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये त्यांचा दौरा असेल। तर 8 जानेवारीला अमरावती, बुलढाणा या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा जाईल। आणि 10 जानेवारीला हिंगोली, धाराशिव इथला दौरा ते करणार आहे। तर 11 जानेवारीला परभणी आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा मुख्यमंत्री शिंदे करणार आहेत। आणि 21 जानेवारीला शिरूर, मावळ या ठिकाणी त्यांचा दौरा असेल। तर नव्या वर्षामध्ये मुख्यमंत्री शिंदे आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत। 24 जानेवारीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाचा ते दौरा करणार आहेत। तर 25 जानेवारीला शिर्डी आणि नाशिक या भागाचा दौरा करणार आहे। आणि 29ला कोल्हापूर, हातकणंगले इथला दौरा ते करणार असल्याचं कळतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? सर्वच पक्ष हे निवडणुकीसाठी कामाला लागलेले असतानाच आता मुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं रणशिंग फुंकताना दिसून येत आहेत। काय अपडेट्स आहेत त्यांच्या दौऱ्याविषयी? फरा, अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्रभर दौरा करणार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जे आहे ते शिंदेची शिवसेना जी आहे ती तयारी करत आहे। यवतमाळ, वाशिम, रामटेक या ठिकाणी 6 तारखेला आणि अमरावती, बुलढाणा, हिंगोली, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, शिरूर, मावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, शिर्डी, नाशिक, कोल्हापूरमधील हातकणंगले म्हणजे आपल्याला माहिती की ज्या ज्या ठिकाणी शिवसेना या पक्षाची ताकद मोठी आहे त्या ठिकाणी आणि त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला असं वाटतं की आपण इथे जे आहे ते नव्याने आपण आपले लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते जिंकून आणू शकतो, अशा ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार आहे। विशेष म्हणजे 2 दिवसाचा पक्षाचा म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षाचा 2 दिवसांचं शिबिर सुद्धा जे आहे ते कोल्हापूरला होणार आहे। त्यामुळे जानेवारीमध्ये आपल्याला माहिती आहे की एकूणच आमदार पात्र आणि अपात्रतेचा जे पूर्ण निर्णय जो आहे तो 10 जानेवारीच्या आत राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना 10 जानेवारीच्या आतमध्ये 16 आमदारांचा पात्र अपात्रतेचा निर्णय द्यायचा आहे। ज्या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आणि त्याच्या आधीच जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रभर दौरा लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुसार असणार आहे। विशेष म्हणजे आज हे जे आजच्या जी बैठक झाली वर्षा बंगल्यावरती, या बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि अनेक आमदारांनी, पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी चर्चा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा जो आहे तो या आपण जे नावं घेतली त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्योत्स्ना, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।